सध्या राज्यभरामध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधून खाकी वर्दीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस उपायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ग्रेड PSI वर एका विवाहित शिक्षिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर महिलेच्या पतीलाही या नराधम PSI न धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. पाहूयात हा सगळा प्रकार नेमका काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. छत्रपती संभाजी नगरातील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या 48 वर्षीय विवाहित महिलेनं पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर याच्या विरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार 4 वर्षांपूर्वी ओळख झाल्यानंतर आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत महिलेला हॉटेलमध्ये काम असल्याच्या तसेच घराचं इंटेरियर दाखवण्याच्या बहाणा करून बोलावलं आणि तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केले. महिलेनं विरोध केल्यानंतर तिच्या पतीला सर्व काही सांगून तिची बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने पीडित महिलेला गप्प केलं आणि त्यानंतर तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं जेव्हा पीडितेच्या मोबाईलवरती आरोपीने मेसेज केले आणि हे मेसेज पीडित शिक्षिकेच्या पतीनं पाहिले. महिलेच्या पतीनं आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, फोन केला, तेव्हा माझं तिच्यावरती प्रेम आहे असं उत्तर या नराधम PSI आरोपीनं तिच्या पतीला दिलं आणि फोन कट केला. यानंतर आरोपी थेटपणे महिलेच्या घरी पोहोचला आणि ज्या पद्धतीने तक्रारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार त्याने पीडित महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि चालत्या कारमध्ये तिला मारहाण केली. त्यावेळी सय्यद निसार नावाचा चालक कार चालवत होता असंही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. रात्री उशिरा महिलेचा मोबाईल हिसकावून तिला शहरातील दूध डेअरी चौकात सोडून आरोपी पसार झाल्याचा आरोपही या पीडित महिलेनं केलेला आहे. हा जो नराधम PSI आहे हरीश खटावकर, हा जो आहे तो 1993 मध्ये पोलीस दलात भरती झालेला होता. सध्या तो पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये कार्यरत असल्याची माहिती जी आहे ती मिळते. तसंच त्याच्यावरती 11 वर्षांपूर्वी सुद्धा एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावरती निलंबनाची कारवाई सुद्धा झाल्याचा उल्लेख सुद्धा आता जो आहे तो करण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी जो आहे हरीश खटावकर हा सध्या फरार झालेला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथकं जी आहे ती सध्या तैनात केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सध्या पाठवण्यात आला असून आरोपी विरोधात खात्याअंतर्गत नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. एका बाजूला नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच अशा गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानं आता अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत. या प्रकरणात आरोपी फरार आहे, त्याला कधी अटक केली जाते, तसेच पीडितेला न्याय मिळण्यासाठी तपास किती वेगानं पुढे सरकतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.